नमस्कार. मी संजय राजपूत. जय राणा पोल्ट्री गोट अँड डेअरी फार्ममध्ये सर्व शेतकरी व पशुपालक मित्रांचं स्वागत करतो. मित्रांनो, चालू घडीला शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी व्यवसाय केला तर शेतकऱ्याची उन्नती होऊ शकते. नसता शेतकरी हा कर्जबाजारीच होत राहणार. त्याच अनुषंगाने मी आजचा हा पहिला व्हिडिओ बनवतो आहे. यामागचा एकच उद्देश आहे की आजच्या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतीतच शेतीशी निगडीत कोणते उद्योग उभा करता येईल यावरती विचार करणं गरजेचं आहे. त्याविषयी माझा शेतीशी जोडलेला व्यवसाय आणि व्यवसायाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. मित्रांनो, हा माझा 200 बाय 200 मध्ये सीताफळाचा बाग आहेत. हा 4 वर्षाचा आहे आणि याच बागात माझी 20 ते 25 गुंठे शेती ही गुंतलेली आहेत. या गुंतलेल्या शेतीबरोबरच आपल्याला या शेतीशी निगडीत कोणते व्यवसाय करता येईल त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवतो आहे. या शेतीला मी सोयीकडून तार कंपाऊंड केले आहेत. या जाळीचं कंपाऊंड आहे. या जाळीमध्ये प्युअर गावरान या 400 कोंबड्या मी सोडलेल्या आहेत. या जाळीच्या बाहेर त्यांना जाता येत नाहीत किंवा जाळीच्या बाहेरून कोणताही प्राणी, मांजर, कुत्रा किंवा जे त्यांची शिकार करतात असे प्राणी मध्ये येऊ शकत नाहीत. आणि या कोंबड्यांबरोबर या शेतीमध्ये माझ्या 30 ते 35 विविध जातीच्या शेळ्या आहेत. आजचा व्हिडिओ मी हा शेळी पालनावरच बनवतो आहे, कारण की व्हिडिओ बनवण्याचे 2-3 कारणं आहेत. एक तर फळबाग, देशी कोंबडी पालन, एक गाईंचा आणि दुसरा शेळी पालनाचा. तर व्हिडिओ हा खूप मोठा होऊ नये म्हणून आपण आजचा व्हिडिओ हा फक्त शेळी पालनावरच बनवू. मी कुठे कुठे या व्हिडिओला स्किप करणार आहे, कारण की पूर्ण जर बनवला तर याला खूप वेळ लागेल. म्हणून मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. हा माझा कोंबड्यांचा गोठा आहे. याचा व्हिडिओ आपण पुढच्या भागात बनवू. याची संपूर्ण माहिती पुढच्या भागात मी आपल्याला देणार आहे. हे बघा, हा शेळ्यांचा गोठा आहे. यात शेळ्यांना बसण्यासाठी हे टूल बनवले आहेत. चाकाच्या साहाय्याने त्यांना इकडे तिकडे लोटता येतात. हे कंपार्टमेंटमध्ये हे गाले आहेत. आणि ह्या गव्हाणी आहेत 2 साईडला. आणि या शेडमध्ये या कोंबड्या असतात, त्याच्यामुळे याला जवळपास मी 1 महिना स्वच्छ करत नाहीत. नंतर हा गाईंचा गोठा. हा मुक्त संचार पद्धतीने बनवला आहे, त्यामुळे याचंही रोज शेण उचलण्याचं काम पडत नाही. आतली जी बाजू आहे त्यामधलीच फक्त स्वच्छता करावी लागते. एकदम साध्या पद्धतीने बनवलं आहे. बघा, हे आपले प्लास्टिकचे ड्रम असतात, त्यांच्या गव्हाणी बनवल्या आहेत. ही आपली घरची वासरे आहेत, फक्त 8 महिन्याची आहेत. चला तर मित्रांनो, आपण एक मुख्य विषयाकडे वळूया. पूर्वी आपले वडीलधारी मंडळी शेळीपालन करायचे, त्यावेळेस खूप सारे जंगल होते. आजच्या घडीला चरायला जंगल नाहीत आणि त्यामुळे आता बंदिस्त शेळीपालन किंवा अर्धबंदिस्त शेळीपालन करण्याच्या पलीकडे आपल्याकडे कोणताही पर्याय नाही. आणि अर्धबंदिस्त शेळीपालन करताना किंवा बंदिस्त करताना खर्च, त्यामागील जो खर्च आहे तो कसा कमी करता येईल यावर विचार करणं गरजेचं आहे. म्हणून हा आता मुक्त संचार शेळीपालन म्हणता येईल.
कारण की याला चहूकडून जाळी आहेत आणि असा पाला किंवा गवत एका ठिकाणी बांधून दिलं की मनसोक्तपणे खातात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यामुळे याच्या मागचा जो खर्च आहे खाद्याचा तो खूप कमी होतो. त्याचबरोबर शेळींची जी तब्येत आहे ती पण स्ट्रॉंग असते. या शेळ्यांचा जो चाऱ्याचं नियोजन आहे त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू. पण आता जास्त व्हिडिओ मोठा होऊ नये काही ठिकाणी स्किप करावं लागतं आहे. आणि त्याचबरोबर शेळ्यांसाठी किंवा गाईसाठी माझ्याकडं कोणकोणत्या प्रकारचे चारे आहेत त्याविषयी थोडी माहिती देतो. हे बघा, हा मेथी घास आहेत, याची कटिंग चालू आहेत. हा फक्त आम्ही गोठ्यातच देतो दिवसातून एका वेळेला. हा नेपियर म्हणून गवत आहेत, याची उंची जवळपास 7 ते 8 फूट होते. याची कुट्टी करून जर तुम्ही खाऊ घातली तर चांगल्या प्रकारे खातात शेळ्या आणि गाय दोन्ही पण. बघा, हा जो बाग आहेत यात कोंबड्या हा मोकळ्या सोडल्यामुळे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला याच्यात गवत दिसणार नाहीत. या साईडला 250 फूट आहेत आणि दुसऱ्या साईडला 200 फूट. या शेळ्या कोणत्या जातीच्या आहेत, कोणत्या पद्धतीने क्रॉस केलेल्या आहेत याचा एक आपण व्हिडिओ नक्कीच बनवू. त्यांच्या चाऱ्याचं नियोजन, त्यांची दिनक्रिया यावरती सविस्तर असं माहिती पुढच्या व्हिडिओत बनवूच आपण. तर मित्रांनो, सदरील व्हिडिओ यूट्यूबवर बनवण्यामागचं माझा एकच उद्देश आहे. मला या माध्यमातून काही पैसे कमवायचे नाहीत, परंतु जे शेतकरी युवक काही व्यवसाय करू इच्छिता त्यांच्यापर्यंत माझी माहिती पोचवावी हाच या मागचे उद्देश आहेत. म्हणून कृपया आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावं हीच विनंती करतो. माझा मोबाईल नंबर आहे 94 22 98 16 36. अजून काही माहिती असल्यास नक्कीच कळवावे. माझी काही या व्हिडिओमध्ये चुका आढळल्यास अवश्य कळवावे. धन्यवाद.